नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला मसाला भेंडी बटाटा घालून कशी करायची ह्याची रेसिपी दाखवणार आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं। 2 बटाटे मी असे फ्रेंच फ्राईज सारखे कापून घेतलेत आणि स्वच्छ धुवून घेतलेत। आता हे तेलामध्ये आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचे। इथे मी जो व्हिडिओ काढते साहित्य दाखवताना, तर तो व्हिडिओ आज माझ्याकडनं स्किप झाला। म्हणजे मी व्हिडिओ चालू केला पण बटन चालू करायचंच लक्षात नाही। त्यामुळे तुम्ही मसाले मी काय काय घातले लक्ष देऊन बघा। इथे हे बटाटे आपले छान गोल्डन ब्राऊन झालेत। आता आपण त्याला प्लेटामध्ये एका काढून घेऊया। व्यवस्थित आपण हे काढून घ्यायचे सर्व बटाटे। आता या बटाट्यामध्ये मी ते पाव किलो भेंडी घेतलेली, तिचा पाठचा पुढचा भाग कट करून मधोमध अशी चिरून घेतली ती भेंडी। तुम्ही बघू शकता भेंडी मी कशी कापून घेतलेली आहे। याला व्यवस्थित आपल्याला भेंडी फ्राय करून घ्यायची। आणि ज्यावेळेस आपण हे तळण्याचं प्रोसेस करतो त्यावेळेस आपण कधी पण जपून करायचं, कारण तेल अंगावर उडण्याची शक्यता असते किंवा तेलात पाण्याचा थेंब जरी पडला तरी ते आपल्या चेहऱ्यावर वगैरे उडू शकतं। म्हणून व्यवस्थित हे फ्राय करून घ्यायची। आता भेंडी पण मी इथे काढून घेतली, छान फ्राय झाली आपली भेंडी, बघू शकताय तुम्ही। आता ही भेंडीतलं कढईतलं तेल मी थोडंसं काढून घेते साईडला आणि त्याच कढईत आपल्याला भेंडी फ्राय करायची। तेल काढले मी। आता याच्यात अर्धा चमचा जिरे टाकले। जिरे छान तडतडल्यानंतर यामध्ये चिमूटभर आपण हिंग घालून घ्यायची। हिंग पण आपली छान फ्राय झाली। आता यामध्ये मी 5-6 कढीपत्त्याची पानं घातली। ती छान तडतडल्यानंतर यात मी 2-3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या, त्या पण यात घालून घेतल्या आणि त्या पण आपण छान फ्राय करून घ्यायच्या। आता एक टोमॅटो मी उभा चिरून घेतलाय, तो आपल्याला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा। त्याचं पूर्ण पाणी टोमॅटोचं जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत याला आपण तेलामध्ये फ्राय करत राहायचं। बघू शकताय तुम्ही आपले टोमॅटो पण आता छान फ्राय झालेले आहे। यात मी 2 कांदे पातळ असे उभे चिरून घेतलेले, ते पण यामध्ये घालून घ्यायचे आपल्याला। ते पण छान फ्राय करून घ्यायचे। आता कांदा लवकर सॉफ्ट होत नाही, त्यासाठी आपल्याला याच्यात अर्धा चमचाभर मीठ घालून घ्यायचं, म्हणजे मिठामुळे कांद्याला लवकर सॉफ्टपणा येतो। मी इथे अर्धा चमचा मीठ घातलंय। आता हे छान आपल्याला परतून घ्यायचंय। सर्व परतून झालंय आपलं। आता यामध्ये आपण मसाले घालून घ्यायचे। इथे मी 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घालून घेतलाय। हे सर्व आपण मसाले फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित कमी गॅसवर। बघू शकता आपले मसाले आता इथे छान फ्राय झालेले आहेत। यामध्ये आता आपण 1 चमचा मी अद्रक लसूणची पेस्ट घालून घेतली, ती पण आपल्याला छान परतून घ्यायची आहे तेलामध्ये। आता ही पेस्ट पण आपली छान परतून झाली तेलामध्ये, बघू शकताय। आता यामध्ये मी आपल्याला याच्यात दही घालून घ्यायचे थोडंसं। मसाले छान परतून झाले तर यामध्ये 2 चमचे दही घालून घेते। दही घालताना गॅस नेहमी कमी ठेवायचा, म्हणजे दही मसाल्यामध्ये फाटत नाही। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला। बघू शकताय मसाला आपला छान फ्राय झालेला आहे आणि मसाल्याचा सुगंध पण खूप छान येतोय। तर यावर 5 मिनिटं झाकण ठेवून घ्यायचं। 5 मिनिटानंतर आपण बघू शकतो मसाल्यातून तेल कसं बाहेर सुटलंय ते। आता यामध्ये मी फ्राय केलेले भेंडी आणि बटाटा यात घालून घ्यायचं आहे आणि छान मसाल्यामध्ये आपण हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता हे छान परतल्या गेल्यावर म्हणजे प्रत्येक याला बटाट्याला भेंडीला आपला मसाला छान म्हणजे त्याची टेस्ट यासाठी मी याच्यात 2-3 चमचे पाणी घातले, थोडंसंच घातलंय फक्त ते मसाले आपले भाजीत मुरण्यासाठी। म्हणून आता आपण यावर झाकण ठेवून घ्यायचं आणि पुन्हा 10 मिनिटं आपण हे असंच झाकून ठेवायचं। 10 मिनिटं झाले, बघू शकताय तुम्ही आपली भाजी रेडी झालेली आहे। यात मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि पुन्हा याला परतून घेते। तर ही छान परतून झाली। आता आपण ही भाजी एका प्लेटामध्ये काढून घेऊया आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा
तुम्हाला माझ्या या रेसिपी कशा वाटतात ते. या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.